ते कुठच्याही पक्षाचे असेल, पण जिथे काही कमी तिथे ते पूर्ण त्या मंडळाच्या पाठीशी उभे राहतात. असंच व्यक्तिमत्व असलेल्या आपल्या भटवाडीचा रामकृष्ण हरी दरवर्षीप्रमाणे श्री सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज येवतूर यांच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताहाचं इथे आयोजन केलं जातं आणि समाज प्रबोधनाचं काम या माध्यमातून या भटवाडीमध्ये होत असतं. प्रत्येक ठिकाणी जे सप्ताह होतात, जी कीर्तनं होतात, त्यातून आपण समाज प्रबोधनाचंच काम करत असतो. महाराजांनी मगाशी पारायण आणि ज्ञानेश्वरी याचं महत्त्व आपल्याला सांगितलंय. कुठेतरी आपल्याला या अशा अखंड हरिनाम सप्ताहातून दोन शब्द देवाचे आपल्या कानावर पडतात, तोंडातून बाहेर निघतात. हे आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि अशी ही सेवा आपल्या पानसरे बाबा असतील, दुधाटे महाराज असतील, हा पूर्ण वारकरी संप्रदाय भटवाडीचा यांच्या माध्यमातून होत असतो. सार थोडक्यात एवढंच की आपण जीवन जगताना मी प्रत्येक माझ्या भाषणात सांगते की कर्म हे चांगले हवे. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं 2 दिवसापूर्वी विमान अपघातात निधन झालं. दादा कुठल्या पक्षाचे होते, त्यांचं पद काय होतं, त्यांची संपत्ती काय होती याचा जराही विचार न करता पूर्ण महाराष्ट्र त्या गोष्टीसाठी भागायला दादांनी कमावलेली लोक ही जो जनसागर दादांच्या जिथे अंत्यविधी झाला तिथे जो जनसागर मुसळलेला होता, त्यातून आपल्याला कळालं की दादांनी काय कमावलं. माणसंच कमावलेली आहेत. त्या माध्यमातून मी सांगते, महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचा महापौर महानगरपालिकेवर येणार आहे. त्या माध्यमातून आपलं महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठलंही काम असेल तर नक्की आम्हाला सांगा. आणि अशा प्रकारचे अखंड हरिनाम सप्ताह आपल्या माध्यमातून होत त्यामध्ये आम्हाला कालिका वाटा जो उचलता येईल तो आम्ही नक्की उचलू एवढं बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. गेले 8 दिवस या ठिकाणी अखंड हरिनाम या यज्ञास सर्व वारकरी मंडळी, न्यायालयाच्या मंडळी, हरिओम ऋतुक वर्ग तसेच या सर्वांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचे मंडळाचे होते या ठिकाणी मी आभार मानतो. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. तसेच या ठिकाणी बाबांचे चिरंजीव हरिभक्त बाळासाहेब मनोहर राजाराम जाधव हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मान होणार आहे. मी महाराजांचा सन्मान करण्यासाठी आमचे गुरुवर्य हरिभक्त बाळासाहेब